अमरावतीच्या परतवाडा शहरात काही नराधमांनी शेकडो महिलांवर अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते। या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। विशेष म्हणजे या घटनेतील मुख्य आरोपी मोहम्मद तन्वीर मोहम्मद अयान याचे घर अतिक्रमणमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। जर सदर आरोपीचे घर अतिक्रमणमध्ये असेल तर नक्कीच अचलपूर नगरपालिकेच्या वतीने त्या घरावर बुलडोझर चालवणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया नगराध्यक्ष रुपालीताई मातने यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिली आहे। अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आपल्याला जर माहित असेल तर या शहरातील एका आरोपीने तब्बल 180 मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे सोशल मीडियावर व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलेले आहे। पोलिसांनी या घटनेतील चौकशीनंतर 4 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत परतवाडा शहरातील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत। तर काय सांगाल, धक्कादायक घटना आपल्या शहरामध्ये घडलेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? गेल्या 2-3 दिवसापासून अचलपूर परतवाडा शहरामध्ये ही निंदनीय बाब घडत आहे। अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत आणि ती खूप निंदनीय बाब आहे। मी एक महिला असल्यामुळे मी हे सांगू इच्छिते की कठोर कारवाई तर गुन्हेगारावर होईलच, पण मुलींच्या बाबतीत गोपनीयता ठेवून पुढचं कठोर पाऊल उचलायचं आहे, जेणेकरून त्याला कठोर ती शिक्षा होईलच, पण त्याला अशा पुन्हा गुन्हेगारीला आळा बसेल याच्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू। आणि हे जे गुन्हेगार आहेत यांचे घरं जर का अतिक्रमणमध्ये असतील तर नगरपालिके थ्रू जे कोणती ॲक्शन घ्यायची असेल, बुलडोझर चालवायचं जरी काम पडलं तर आम्ही बुलडोझर सुद्धा त्यावर चालवण्यास मागे हटणार नाही। आज संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं आहे। हिंदुत्ववादी संघटना विविध पक्षांच्या वतीने सुद्धा शहर बंद ठेवण्यात आलं आहे। कारण अचलपूर शहराला हे निंदनीय बाब खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि याचा निषेध म्हणून संपूर्ण हिंदूवासी आमच्या बाजूने आहेत आणि त्यामुळे आज संपूर्ण व्यापार बाजारपेठ संपूर्ण बंद ठेवण्यात आलेली आहे निषेध म्हणून। नक्कीच, तर आपण जर पाहिलं तर सदर आरोपीचं घर हे अतिक्रमण असल्याची सुद्धा माहिती आली आहे आणि सदर त्या आरोपीचं घर जर अतिक्रमण असेल तर त्या घरावर बुलडोझर सुद्धा चालणार अशी संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी नगराध्यक्ष यांनी दिलेली आहे। मी किरण ओले, जनविकास न्यूज, अमरावती, परतवाडा।